म्हणजे रात्रीचं लाईव्ह झाल्याच्या नंतर पुन्हा चाकूरकर साहेब आणि बाबांशी संवाद झाल्यानंतर त्यांनी एकंदरीत काय म्हटलं, तर हा प्रश्न तुम्ही मला पुन्हा घ्या एकदा. तर ते क्लिप सुरू करू आणि त्याला मग ते नंतर त्याला स्पेशल व्हायरल करा किंवा त्याची त्याची लिंक मलाही पाठवा. मी माझ्या चॅनलला ती डाउनलोड करून शेअर करतो. हे खूप हां. महत्वाचं आहे. हां. क्लिपवरती क्लिक केलं तर होईल ते. नाही क्लिपवरती ते कॅमेरा चेंज होतोय. नाही, इथं असतं नाही बघा एक हॉरिझॉन्टलचा ऑप्शन आहे असा एक असा स्क्वेअर बॉक्स आहे खाली. क्रिएट हायलाइट. हां, हायलाइट तो 5 मिनिटाची तयार होते. त्याच्यावरती क्लिअर कट हां. त्याच्यावरती पुन्हा हे क्लिक 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 केलं तुम्ही? हां, क्लिक केलंय. ओके. हां, तर ते 5 मिनिटासाठी तयार होईल. हं. आता तर विचारा तो प्रश्न. रात्री लाईव्ह झाल्याच्या नंतर बाबाशी आपला काही संवाद झालाय का पुन्हा? हो, म्हणजे बाबांसोबतही झाला आणि चाकूरकर सरांसोबतही झाला. चाकूरकर साहेबांनी भूमिका मांडली, की आम्हाला असं वाटतं, की कदाचित थोडीशी मार्गांमध्ये भिन्नता आहे आणि म्हणून आता आम्ही असं ठरवलं, की हा मार्ग आम्ही पत्करणार, बाबांच्या मार्गाने जाणार. परंतु दोघांनी मला सांगितलं, बाबांनी सुद्धा आणि चाकूरकर साहेबांनी सुद्धा सांगितलं, की ह्यानंतर कोणीही कोणावरती टीका करणार नाही. चाकूरकर साहेबांनी सांगितलं, की आम्ही बाबावरती कधीही नाव घेऊन टीका करणार नाही आणि बाबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं आता प्रशिक्षणार्थी बांधवांनी सुद्धा कुणावरतीही टीका-टिप्पणी करू नये आणि विचारांचा विरोध फक्त विचारांनी करावा. त्याच्यामध्ये गलिच्छ शब्द आणून उगाच आपल्या नेतृत्वाला आपणच शेण लावतोय, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. प्रतिमा मलिन करतोय आपण आणि प्रशासनाचं आपल्या प्रत्येक कृतीवर, आपल्या प्रत्येक व्हिडिओवर लक्ष आहे. कारण की हो. आतापर्यंतचा मुद्दा हा आपला जो राज्यस्तरीय मीडिया आहे त्याच्यावरती आला नव्हता. पण आता टीव्ही 9 मराठी असेल, जय महाराष्ट्र असेल, लोकशाही न्यूज असेल, एबीपी माझा असेल, एनडीटीव्ही मराठी असेल, सगळ्याच्या सगळ्या प्रमुख वृत्तवाहिन्यांनी आपली दखल घेतलेली आहे. लोकसत्ता, पुढारी, देशोन्नती, लोकमत, पुण्यनगरी ह्यासारख्या तरुण भारत ह्यासारख्या अनेक वृत्तपत्रांनी सुद्धा आपली दखल घेतलेली आहे. त्यामुळं आता आपल्या प्रत्येक हालचालीवरती महाराष्ट्र राज्य शासनाचं लक्ष आहे. त्यामुळे आपण शेअर करत असलेली प्रत्येक पोस्ट त्यामध्ये जर आपल्याच नेतृत्वावरती लांछन असेल, ते आपल्या विचारांचे असो किंवा परस्पर विरोधी विचारांचे असो, परंतु प्रशासन आपल्या फुटीचा फायदा घेऊन उद्या आपल्याला म्हणेल, की "भाऊ तुमच्यामध्येच एकजूट नाही आणि यांचा आंदोलनामध्ये काही अर्थ नाहीये. यांच्या मागण्याला फार जास्त काही म्हणजे ह्यांना काही फारसं गोंजारण्याची आवश्यकता नाहीये," असं होईल. म्हणून माझी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे, की बाबांनो WhatsAppवरच्या एका मेसेजला जर प्रत्येकी ₹5 एवढा जर चार्ज असता, तर तुम्ही दिवसभरातून किती मेसेज केले असते हा विचार करा आणि त्याच्यानंतर मेसेज करा. चाकूरकर साहेब, तुकाराम बाबा किंवा अन्य कोणी नेतृत्व असेल तर त्यांच्या खात्यावरती आपण पैसे टाकत नाहीये. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोलण्याची आपली पात्रता, आपली उंची, आपलं कर्तृत्व, आपलं दातृत्व तेवढं त्यांच्या उंचीचं आहे का हे एकदा तपासा. नंतर 100%. काय शिव्या घालायचं ते घाला. आणि सर हे जे शिव्या घालणारे प्रशिक्षणार्थी असतील, हे जास्त नाश यांनी केलाय. थोडक्यात जर बोलायचं, स्पष्ट बोलायचं तर हे संपूर्ण वाद निर्माण झालाय किंवा हे झालंय, हे संपूर्ण नाशच यांच्यामुळे झाला. मी तुम्हाला विनोद आता तुम्ही याला विनोद नका म्हणू, परंतु ही वस्तुस्थिती आहे सर हां. हं. मला मुलं काय म्हणतात, की "हो," म्हणले, "सर ते 4.5 चा जी-आर आहे ना," म्हणलं, "ते पाठवा बरं." म्हटलं, "चा 4.5 चा जी-आर काय असतो?" मी जर एखाद्या प्रशिक्षणार्थी बांधवाला विचारलं, की ठीक आहे, तू शासनाला जो भांडत आहे ना, हां. की अ, आम्हाला कायमस्वरूपी रोजगार करा. तर मग मी त्याला म्हणतो, की "तू कोणत्या बळावरती भांडत आहेस?" असं जर त्याला विचारलं, "साहेब मी गरीब आहे. मी प्रशिक्षण पूर्ण केलंय." "अरे हो, प्रशिक्षण पूर्ण केलंय. परंतु या प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर कोणत्या बळावरती तुला रोजगार मिळू शकतो?" असं जर त्याला विचारलं, तसं थोडी आहे. ते आम्हाला माहिती आहे 4.5 चा मुद्दा आहे. बरं ठीक आहे. सांग मग 4.5 चा मुद्दा. ते आहे सर. अरे हे हवेत गोळीबार झाला.